तिळाची पोळी आपण संक्रांतीला करतो, परंतु पोळी ही न तुटता आणि एकदम अशी फुगणारी आणि खरपूस अशी पोळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मी म्हणणार आहे तुम्हाला तीळ पोळी खा आणि गोड गोड बोला. अतिशय खरपूस अशी पोळी झालेली आहे आणि त्याचं सारण कसं बनवायचं हे तुम्हाला मी डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला आता ही पोळी कशी बनवायची. आणि ही पोळी अतिशय सुंदर आणि खरपूस झालेली आहे आणि तितकीच टेस्टी लागणार आहे आणि बरेच दिवससुद्धा टिकणारी अशी पोळी आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला तीळ घ्यायची आहे. तुम्ही 1 वाटी घ्या, अर्धी वाटी घ्या, जेवढं तुम्हाला सारण करायचं असेल तेवढं. 1 वाटी इथे तीळ घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला अर्धी वाटीच्या जवळजवळ शेंगदाणेसुद्धा घ्यायचे आहेत. त्यालासुद्धा मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे साल निघेपर्यंत. आता अर्धी वाटी इथे मी काय घेतलेलं आहे, थोडंसं बेसन घ्यायचं आपल्याला आणि त्याला आपल्याला कोरडस असं भाजून घ्यायचं आहे. थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपला भाजून झालेला आहे आणि त्यासाठी मी 1 वाटी गूळ चिरून गूळ घ्यायचा आपल्याला. आता बेसन भाजून झालं, तीळ आणि शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहे. मग काय करायचं आपल्याला, मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकून त्याची बारीक अशी आपल्याला बुकटी करून घ्यायची आहे. आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं आहे आणि बारीक अशी त्याची पूड करून घ्यायची आहे. नंतर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जे बेसन पीठ आपण भाजलेलं होतं ना, ते सुद्धा आपल्याला शेंगदाणे आणि तिळाच्या कुटामध्ये टाकायचं आहे आणि गूळसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने करून घ्यायचं. सुरुवातीला चांगलं चोळून घ्यायचं, परंतु नंतर काय करायचं आपल्याला, परत मग तेच मिश्रण आपल्याला काय करायचं आहे, मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहे. आता अर्ध टाकायचं आपल्याला आणि परत आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे. बघा असं मस्त सॉफ्ट आणि छान असं झालेलं आहे आणि जे उरलं होतं ना ते सुद्धा मी परत फिरून घेतलेलं आहे. असं आपलं सारण करून घ्यायचं आहे आणि एका तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा जेव्हा तुम्हाला ही पोळी खायची असेल तर तुम्ही वेळेवर ह्या पोळ्या करू शकता. परंतु मी हे कूट आदल्या रात्रीच करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोळ्या सांगणार आहे कशा करायचा. आता त्याच पारीसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीच्या कमी आपल्याला मैदा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. कडकडीत 2 ते 3 चम्मच आपल्याला कडकडीत तेल त्यामध्ये टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळेच आपली जी पारी असते ना वरची ती खुसखुशीत होते, म्हणून मी तिथे तेल टाकलेलं आहे. कडकडीत गरम टाकायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला पुन्हा मस्त भिजून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं छान रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला कणिक छान मळून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. आता मला इथे 4च पोळ्या करायच्या आहे, म्हणून मी माझे उंडे थोडे मोठे घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी पारी लाटून घ्यायची आहे. आता पारी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे ते सारण भरायचं आहे आणि जसं आपण मोदक भरतो ना त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि सगळ्या कळ्या त्याच्या आपल्याला एक जीव करून घ्यायचं, जवळ करायच्या आणि जो वरचा बुचा असतो ना तो सुद्धा आपल्याला तुंबळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आणि नंतर आपल्याला पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला लाटून घ्यायची आहे. समोरची साईड लाटून झाली की त्याला पलटून घ्यायचं आणि परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. मी निर्लेपच्या तव्यावर करत आहे, तुम्ही साध्या तव्यावरही सुद्धा करू शकता लोखंडाच्या. आणि दोन्ही बाजूनी छान आपल्याला शेकून घ्यायचं आहे. नंतर वरून आपल्याला तूप टाकायचं आहे. बघा आपली मस्त टम अशी छान अशी फुगलेली आहे, परंतु दोन्ही साईडने आपल्याला खरपूस भाजायचं आहे. जोपर्यंत तुम्ही खरपूस भाजणार नाही तोपर्यंत ही पोळी आपल्याला
छान लागणार नाही आणि खायलासुद्धा अशी खरपूस खूप छान लागते. अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पोळ्या करून घेतलेल्या आहे. आता तुम्ही संक्रांतीला ह्या करू शकता किंवा मुलांच्या टिफिनच्या डब्यात देऊ शकता. मुलांना केव्हाही गोड खायचं काम पडलं तर तुम्ही ह्या पोळ्या केव्हाही करू शकता आणि खूप छान लागतात. जेवढ्या तुम्ही खरपूस भाजाल ना तेवढी ती पोळी खूप छान लागते खायला आणि ह्या टिकणाऱ्या पोळ्या आहेत. तुम्ही 5-6 दिवससुद्धा ह्या पोळ्या खूप सुंदर लागतात खायला. तुम्ही प्रवासाला सुद्धा करून देऊ शकता. चला मग करताना येत्या संक्रांतीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.